नमस्कार सर्वांचे RJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरती, वनरक्षक भरती, TET, CTET यासाठी आपण प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न आहे पहिला, पळसाला पाणी डॅश। पर्याय 1 आहे पहा 3, पर्याय 2 आहे 4, पर्याय 3 आहे 5, पर्याय 4 आहे 6 आणि बरोबर उत्तर आहे पहा 3, पळसाला पाणी 3। प्रश्न आहे दुसरा, अयोग्य जोडी ओळखा। पर्याय 1 माणसाचे लेकरू, हरणाचे करडू, पर्याय 3 घोड्याचे शिंगरू, पर्याय 4 शेळीचे कोकरू। याच्यातील अयोग्य जोडी कोणती आहे तो पर्याय निवडायचा आहे पहा। आणि अयोग्य जोडी आहे हरणाचे करडू नसतं तर हरडाचं शावक असतं पहा। प्रश्न आहे पहा तिसरा, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। पर्याय 1 आहे पहा गांभीर्य, पर्याय 2 आहे गांभीर्य, पर्याय 3 आहे गांभीर्य, पर्याय 4 आहे गांभीर्य। उच्चारात असा समान दाखवत असेल तरी वेलांटी उकार पाहायचा आहे आणि बरोबर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न आहे चौथा, शब्दाच्या जाती किती आहेत। पर्याय 1 आहे 4, पर्याय 2 आहे 8, पर्याय 3 आहे 3, पर्याय 4 आहे 5 आणि एकूण शब्दाच्या जाती किती आहेत तर 8 आहेत। त्या कोणत्या मग? प्रश्न आहे पाचवा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। पर्याय 1 म्हैस म्हशी, पर्याय 2 मगर मगरी, पर्याय 3 चिंच चिंचोका, पर्याय 4 विहीर विहिरी। अनेक वचनांच्या जोडी आहेत, एकवचन अनेक वचन, तर बरोबर चुकीचं कोणतं आहे तर चिंच चिंचोका, पर्याय क्रमांक 3। प्रश्न आहे 6वा, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात। पर्याय 1 समास म्हणतात, पर्याय 2 प्रयोग म्हणतात, पर्याय 3 सामासिक शब्द म्हणतात, पर्याय 4 जोडाक्षर म्हणतात। शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात, सामासिक शब्द असे म्हणतात, पर्याय क्रमांक 3। प्रश्न आहे 7वा, खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे पहा। पर्याय 1 मुलगा, पर्याय 2 रामा, पर्याय 3 गंगा, पर्याय 4 भारत आणि सामान्य नाम कोणतं आहे मग? पर्याय क्रमांक 1 मुलगा। पुढील प्रश्न आहे पहा 8वा, गटात न बसणारा शब्द ओळखा। पर्याय 1 कडू, पर्याय 2 सुंदर, पर्याय 3 हुशार, पर्याय 4 पोट। कडू सुंदर हुशार ही काय आहेत? विशेषणे आहेत पहा आणि याच्यात गटात न बसणारा शब्द आहे पोट, पर्याय क्रमांक 4। पुढील म्हण पूर्ण करा, असेल तेव्हा दिवाळी, नाहीतर पर्याय 1 पाडवा, पर्याय 2 रक्षाबंधन, पर्याय 3 शिमगा, पर्याय 4 रंगपंचमी। असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा, पर्याय क्रमांक 3। प्रश्न आहे 10वा, कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात। पर्याय 1 हत्तीचा, पर्याय 2 घोड्याचा, पर्याय 3 वाघाचा, पर्याय 4 सिंहाचा। बरोबर उत्तर आहे 3 वाघाचा बछडा। प्रश्न आहे 11वा, खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात। पर्याय 1 गाय, पर्याय 2 हरिण, पर्याय 3 मांजर, पर्याय 4 शेळी आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 हरणाच्या पिल्लास शावक म्हणतात। प्रश्न आहे 12वा, काय सुंदर देखावा आहे हा, यातील नाम ओळखा। पर्याय 1 सुंदर, पर्याय 2 काय, पर्याय 3 देखावा, पर्याय 4 आहे हा। नाम ओळखायचं आहे आणि पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे देखावा। प्रश्न आहे 13वा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा। अधोरेखित शब्द आहे तया। पर्याय 1 नाम, पर्याय 2 सर्वनाम, पर्याय 3 विशेषण, पर्याय 4 क्रियापद। मग तया कोणत्या शब्दाची जात आहे ती तया? पर्याय क्रमांक 2 सर्वनाम। प्रश्न आहे 14वा, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। पर्याय 1 आहे परीक्षा,
पर्याय 2 आहे शहरीकरण, पर्याय 3 आहे आधुनिक, पर्याय 4 आहे प्रतिध्वनी. अशुद्ध म्हणजे चुकीचा लिहिलेला शब्द आहे पर्याय क्रमांक 3 आधुनिक असतं पहा. प्रश्न आहे 15वा. पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा. हाडाचे डॅश डॅश करणे. पर्याय 1 लाकडे, पर्याय 2 पाने, पर्याय 3 काडे, पर्याय 4 फुले आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक